सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी मार्गावर पसरणी घाटात भीषण अपघात झाला असून गाडीत 200 फूट दरीत कोसळल्यानं एक जणाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आज भीषण अपघात घडला। बुवासाहेब मंदिर परिसराजवळ गाडीत दरीत कोसळल्यानं एक जण ठार तर 3 जण जखमी झालेत। महाबळेश्वर मार्गे पुण्याला जात असताना कोकणातून आलेले हे कुटुंब वाई पाचगणी मार्गावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या वळणावर गाडीचं नियंत्रण गमावून ही गाडी 200 फूट दरीत कोसळली। गाडीतील जखमीमध्ये बजरंग पर्वत, काळभोर लोणी, वैभव काळभोर, सौरभ काळभोर आणि अक्षय काळभोर यांचा समावेश आहे। हे सर्वजण 2 दिवसापूर्वी कोकणात गेले होते आणि महाबळेश्वर मार्गे पुण्याला परत येत असताना हा अपघात झाला। घटनास्थळी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम तात्काळ दाखल झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे। मदतकार्य सुरू झाले आहे। तज्ज्ञांच्या मते या मार्गावर अपघातांची संख्या वाढली असून यामध्ये सुरक्षा उपायांची आवश्यकता अधिक वाढली आहे। स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज आहे। विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, सातारा।